नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं बुद्धिमत्ता विषयातील प्रकरण म्हणजे गटाशी जुळणारे पद 9वं प्रकरण आहे। आणि या 9व्या प्रकरणातील स्वाध्याय 9.1 मध्ये सरावासाठी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया प्रश्न कशा प्रकारचा येतो। प्रश्न असा येतो, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। पहिलाच प्रश्न आपल्याला 2023 मध्ये आलेला प्रश्न दिसतो आहे। पहा प्रश्न काय आहे। प्रश्न पहिला आहे, तबेला, खुराडे आणि गोठा या 3 शब्दांकडे आपण लक्ष दिलं असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व घरदर्शक शब्द आहेत आणि म्हणून आपल्याला खाली घरदर्शक शब्द पाहावा लागेल। जाळे पण घरदर्शक आहे, पोळे पण घरदर्शक आहे, पागा पण आहे आणि वारुळ पण आहे। पण या ठिकाणी जर पाहिलं तबेला, खुराडे आणि गोठा हे मोठ्या प्राण्यांचे निवासस्थान आहेत। मोठ्या जाळे कशाचं निवासस्थान आहे? कोळी, तो कीटक आहे। पोळे मधमाशा, तो पण कीटक आहे। पागा मात्र घोड्यांचा असतो। वारुळ हे मुंग्यांचं। म्हणजे आपलं मोठ्या प्राण्यांचं घरदर्शक शब्द कोणता आहे तर पागा, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा, तर आश्चर्य, नवल आणि विस्मय या 3 शब्दांचा अर्थ पाहायला गेलो तर हे कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत। मग तसाच समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागेल। आनंद आहे का? नाही। अचंबा आहे। भव्य नाही त्याचा समानार्थी शब्द, आणि अलौकिक पण नाही। मग कोणता येणार आहे? अचंबा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3 तापी, साबरमती आणि नर्मदा। तापी, साबरमती आणि नर्मदा, तर या ठिकाणी खाली पर्यायामध्ये दिलेलं आहे ह्या सर्व नद्या आहेत आणि ह्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत। तर आपण जर खालच्या बाजूला पर्यायामध्ये पाहिलं तर सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा आणि कावेरी अशा 4 नद्यांची नावे दिलेली आहेत। तर पश्चिम वाहिनी नदी कोणत्या यातली? तर नक्कीच सिंधू नदी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पहा पेट्रोल, तेल, शरबत हे जर पाहिलं आपण तर पेट्रोल, तेल आणि शरबत हे तिन्ही कसे आहेत? द्रवरूप आहेत, पातळ आहेत, लिक्विड आहेत। मग आपल्याला खाली पण लिक्विड असणारा, द्रवरूप असणारा, पातळ असणारा पदार्थ पाहावा लागेल पर्यायातून। गोबर गॅस नसतो, बर्फ नाही, जेली नाही, दूध मात्र द्रवरूपात असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न। पहा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? सुमंत, सचिव आणि न्यायाधीश हे काय होते? तर शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामधील हे प्रधान होते। अष्टप्रधानातील हे पद आहेत। तसेच मग पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला अष्टप्रधान मंडळातीलच पद असलेलं पाहावं लागेल। सरनौबत, देशमुख, जुमलेदार आणि सेनापती। तर इथं काय येईल? तर सेनापती हे पद अष्टप्रधान मंडळामध्ये होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6 नाक, तोंड, श्वासपटल हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल नाक, तोंड आणि श्वासपटल हे आपल्या श्वसन संस्थेशी संबंधित इंद्रिय आहेत। श्वसन संस्थेशी संबंधित, मग पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला श्वसन संस्थेशी संबंधित इंद्रिय कोणतं आहे ते पाहावं लागेल। तर हृदय नाही, यकृत नाही, वृक्क पण नाही, तर कोणता आहे? फुफ्फुस। पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न। बघा प्रश्न क्रमांक 7 माठ, मुळा, मेथी आणि खाली आपल्याला काय दिलेलं आहे पहा आणखी पर्यायामध्ये। तर अगोदर याचाच विचार करू। माठ, मुळा आणि मेथी ह्या सर्व पालेभाज्या आहेत। आपल्याला शंका येईल की मुळा कुठं पालेभाजी आहे? जमिनीच्या खाली येते।
आणि मुळा फळभाजी असल्यासारखं वाटतं. बरोबर आहे, मुळा फळभाजी आहे, पण मुळ्याचा वरचा जो भाग असतो पाला तो पालेभाजी आहे. म्हणून या ठिकाणी या तिन्ही पण, माठाची भाजी पाहिली नसेल तर बघा तुम्ही, थोडंसं विचारा घरी किंवा यूट्यूबला जाऊन पाहिलं तरी तुम्हाला सापडेल. माठ, मुळा आणि मेथी या तिन्ही पालेभाज्या आहेत. मग आपल्याला पर्यायामध्ये पालेभाजी कोणती आहे तर पाहावं लागेल. गवार नाही, सुरण नाही, तोंडली नाही, चाकवत ही पालेभाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 8. आंबोळी, इडली आणि डोसा. बघा, आंबोळी, इडली आणि डोसा हे पाहिल्याबरोबर आपल्याला लगेच ते आंबवलेले पदार्थ आहेत असं वाटतं आणि त्या पद्धतीनं आपण उत्तर लिहिण्याची शक्यता असते. खाली पहा, पर्यायामध्ये मात्र आपल्याला दिलेला आहे मोदक, पुरणपोळी, चपाती आणि थालीपीठ. पण वरच्या तिन्ही पदार्थांचा विचार करता हे तिन्ही पदार्थ तांदळांपासून बनवलेले असतात. आणि मग मोदक सुद्धा तांदळाचे. हे पहा, मोदक आपल्या घरामध्ये गव्हापासून पण बनवतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण खरे मोदक हे तुम्ही पांढरे मोदक पाहिले का, ते तांदळापासूनच बनवलेले असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा 9वा प्रश्न सोपा आहे. लोखंड, विटा आणि वाळू पाहिल्याबरोबरच तुम्हाला लक्षात येतं की हे सगळी साधनं, साहित्य कशासाठी वापरलं जातं, बांधकामासाठी. मग आपल्याला खाली पण बांधकामासाठी वापरण्यात येणारच साधन पाहावं लागेल. बघा, हा प्रश्न 2020ला आलेला आहे. मग कापूस बांधकामासाठी वापरतो का नाही, कोळसा वापरतो का नाही, धागा वापरतो का नाही, सिमेंट मात्र वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया 10वा प्रश्न. काय आहे पहा 10वा प्रश्न. जहाज, मोटार आणि रेल्वे ही सर्व वाहतुकीची साधने आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या साधनांचा वापर करून आपण जाऊ शकतो. मग आपल्याला खाली पण पर्यायामध्ये वाहतुकीचं साधन शोधावं लागेल. पाय, सायकल, चाक आणि ड्रायव्हर. तर वाहतुकीचं साधन, पायानं तुम्ही जाऊ शकाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, पण ते वाहतुकीचं साधन आहे का, नाही. म्हणून वाहतुकीचं साधन असलेलं पर्याय क्रमांक 2 सायकल. यानंतर पहा पुढील प्रश्न 11वा प्रश्न. दरवाजा, वही, मोजपट्टी. आता पहा, ह्या तर वस्तू दिसतात. दरवाजा वेगळाच आहे, वही वेगळीच आहे, मोजपट्टी वेगळीच आहे. याचा काय संबंध, याला आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी यांचा आकाराचा विचार करावा लागेल. तर यांचा आकार कसा असतो, तर आयताकृती आकार असतो या सगळ्यांचा. दरवाजाचा आयताकृती असतो, वहीचा असतो आणि मोजपट्टीचा. मग खालील कोणत्या वस्तूचा आकार आयताकृती असतं ते पाहूयात. तर पहा, पेन्सिल आयताकृती असते का, नाही. नाणे असतं का, नाही. चटई, हां, ही वस्तू मात्र आयताकृती असते. 4 बाजू असणारी तरी असते. जरी तुम्हाला आयताकृती वाटत नसेल, सर आमच्या घरची चटई तर चौकोनाकृती आहे, असं जरी कोणाला वाटत असेल तरी 4 बाजू असतात. आणि वरच्या दरवाजाला पण 4 बाजू असतात, वहीला पण 4 बाजू, मोजपट्टीला पण 4 बाजू. आयताकृती असेल किंवा 4 बाजू असणारी आकृती असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात 12वा प्रश्न. काय आहे पहा, कमळ, शिंगाडा आणि जलपर्णी हे सगळे पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आहेत. पाण्याशी संबंधित वनस्पती आहेत. आपण सुद्धा या ठिकाणी पाहावं लागेल खालीलपैकी कोणती पाण्यामधील वनस्पती आहे. पानकणस, गुलाब, जास्वंद आणि गुलाब काय पाण्यात असतो का, नाही. जास्वंद असते का, नाही. निशिगंध पण नाही. तर कोणतं असतं, पानकणस ही पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आणखी हा प्रश्न मराठीशी संबंधित आलेला आहे पहा. हे बघा, याच्यावरचे जे प्रश्न आहेत का, कधी मराठीशी संबंधित असतात, कधी विज्ञानशी संबंधित असतात, कधी इतिहास भूगोलशी संबंधित असतात, कधी जनरल नॉलेजशी संबंधित असतात, कधी गणिताशी संबंधित असतात. संख्यावर तर याचा आहेच. अजून संख्या, गटात बसणारी संख्या तो सेपरेट भाग आहे. पण गणितात सुद्धा आकार वगैरे गणितातच असतात ना. आताचा पण प्रश्न पाहिला अशा पद्धतीनं. त्यानंतर पहा, शत्रू, दुश्मन, वैरी मराठीशी संबंधित शब्द प्रश्न आला हा, कारण ही सगळे समानार्थी शब्द आहेत. मग शत्रू, दुश्मन, वैरी यालाच समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल, वपू नाही, द्वेष नाही, संगर नाही, तर रिपू हा शब्द
समानार्थी आहे. रिपू म्हणजे सुद्धा शत्रू, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता बघा खालचा प्रश्न आला इतिहासाशी संबंधित. इतिहासाची साधनं जी आहेत ते पहा. प्रश्न क्रमांक 14 मध्ये ताम्रपट, शिलालेख आणि लेणी हे इतिहासाची साधने आहेत. इतिहासाची साधने. तर खालीलपैकी पहा. पर्यायामध्ये कादंबरी नाही, पाठ्यपुस्तक नाही इतिहासाचं साधन. तुम्ही म्हणाल सर आम्ही पुस्तकात, तर आम्हाला तर पुस्तकातूनच इतिहास शिकवला जातो, परंतु तो शिकवला तरी पाठ्यक्रमाचं पुस्तक, पाठ्यपुस्तक आहे ते, अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे ते, काही ऐतिहासिक साधन नाही. त्यानंतर नाटक आणि बखर. तर बखर हे ऐतिहासिक साधन आहे, त्यातून इतिहासाची माहिती मिळते आणि ते पुरातन काळापासून, म्हणजे इतिहासकारांनी या बखरी लिहिलेल्या आहेत, त्यामुळं बखर ही इतिहासाचे साधन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 15वा प्रश्न आहे आई, माता, माऊली. मराठीचा प्रश्न आला. आणखी समानार्थी शब्द आहेत आईचे. मग बघा मावशी, जननी, ताई आणि आवनी काय येईल, तर निश्चितपणे आईचा समानार्थी शब्द आहे जननी, म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा संतांशी निगडीत आला इतिहासाचा प्रश्न. सावतामाळी, गोरा कुंभार आणि कबीर हे सर्व काय आहेत बाळांनो, संतांची नाव आहेत की नाही, प्रसिद्ध संत आहेत. मग खाली पण आपल्याला संत पाहावं लागेल, कोणता येते, मीराबाई, बिरबल, चंद्रगुप्त आणि लीलावती. तर यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला माहित आहे की मीराबाई या संत होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा 17वा प्रश्न. प्रश्न आहे फुलपाखरू, पतंग आणि भुंगा हे सर्व काय आहेत बाळांनो, कीटक असल्यासारखे आहेत. कीटकामध्ये मोडतात. फुलपाखरू, पतंग आणि भुंगा. इथं वटवाघूळ प्राणी आहे, चिमणा नाही, साळुंकी पक्षी, चिमणा पक्षी, काजवा हा काय आहे, तर निश्चितपणे कीटक आहे. काजवा पाहिला का तुम्ही कधी? संध्याकाळच्या वेळी काजवा चमचमतो आणि असा काजवा हा कीटक आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण 18वा प्रश्न. या ठिकाणी 18व्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. कोणते? तूळ, कन्या आणि सिंह. या तिन्ही शब्दांचा विचार केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही राशींची नावं आहेत. तूळ, कन्या आणि सिंह ही राशींची नावं आहेत. मग खाली दिलेल्या पर्यायामध्ये सुद्धा कोणतं राशीचं नाव आहे ते पाहावं लागेल. तर पहा पुष्प राशी नाही, हेमंत नाही तो उपऋतू आहे, कर्क ही मात्र राशी आहे आणि पूर्वा नाही ते नक्षत्रामध्ये जातं, नक्षत्र आहे पूर्वा. म्हणजे या राशींची नावं आहेत. तर खाली पण पर्यायामध्ये राशीचं नाव दिलेलंच आपल्याला शोधावं लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 कर्क. यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 काय दिलेला आहे पहा. कळसुबाई, कांचनगंगा आणि एव्हरेस्ट या तिन्ही शब्दांचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कळसुबाई एक शिखर आहे, कांचनगंगा पण शिखर आहे, एव्हरेस्ट पण शिखर आहे. म्हणजे हे तिन्ही शिखरांची नाव आहेत पर्वतातील. मग आपल्याला इथं पण आपल्याला पाहावं लागेल की शिखराचंच नाव कोणतं आहे. तर पहा ब्रह्मपुत्रा नदीचं नाव आहे, हिमालय पर्वताचं नाव आहे, सह्याद्री पण पर्वताचं नाव आहे, पण नंदादेवी हे मात्र शिखर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 20 सरोवर, तळे, धरण. हे पहा इथं पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की हे सर्व पाणी साठवण्याची ठिकाणे आहेत किंवा पाणी साठा आहे तिथं, परंतु तो पण पाणी साठा कसा आहे, एका ठिकाणी स्थिर असतो, तो वाहत नाही. म्हणजे पाणी साठवून ठेवलेलं असतं या ठिकाणामध्ये. सरोवरामध्ये पाणी असतं साठवलेलं, तळ्यामध्ये असतं, धरणामध्ये. मग तसंच आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल. कालवा, तर कालव्यामध्ये पाणी साठवलेलं नसतं, तर ते वाहतं पाणी असतं. पाट माहीत आहे शेतीमध्ये, ते पण वाहतं पाणी असतं. आणि विहीरमध्ये मात्र साठवून, आणि ओढ्यामध्ये मात्र कसं असतं, वाहतं पाणी असतं. म्हणून आपल्याला विहीर हे पाण्याचा साठवून ठेवण्याचा स्रोत आहे, जसा की सरोवर, तळे आणि धरण आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. पेरणी, कापणी आणि मळणी हे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की ही सर्व शेती संबंधितली कामं आहेत. पेरणी, पेरल्यानंतर पीक आल्यानंतर त्याची कापणी करणे. त्यानंतर काय दिलेलं आहे, मळणी. कापल्यानंतर मळणी म्हणजे धान्य कणसामधून बाजूला काढणे. मग असंच आपल्याला शेतीशी संबंधित काम खाली कुठंतरी पर्यायामध्ये दिलेलं असेल. पाहूयात. उफणणी, इथं दिलेलं आहे पखरणी, बियाणी आणि उलथणी. मग यामध्ये तुम्हाला जर लक्षात आलं तर लगेच समजेल की शेतीशी संबंधित काम कोणतं आहे, उफणणी. उफणणी म्हणजे काय, जे धान्य काढलेलं असतं ते धान्य वरून उधळायचं, उफणायचं, त्यामुळे त्यातील केर कचरा बाजूला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर पाहूया 22वा प्रश्न. काय आहे बघा. साखर, मीठ आणि धुण्याचा सोडा. तुम्हाला साखर माहीत आहे, मीठ पण माहीत आहे आणि धुण्याचा सोडा, आपण कपडे धुतो ते धुण्याचा सोडा, हे सगळे काय होतात रे, पाण्यामध्ये विरघळतात आणि विरघळणाऱ्या पदार्थांना विद्राव्य पदार्थ म्हणतात. मग साखर, मीठ, थोडंसं तुम्हाला धुण्याच्या सोड्याबाबत कधी कधी दिसलं असेल की पूर्णपणे विरघळला नाही, काहीतरी थोडा अंश राहिला, परंतु तो विरघळणाराच आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा कोणता पदार्थ असा दिलेला आहे की तो पाण्यामध्ये विरघळेल. तर पहिला दिलेला आहे तुरटीची पूड, दुसरं दिलेलं आहे हळद पूड, तिसरा पर्याय आहे तेल आणि चौथा पर्याय आहे वाळू. तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी सुद्धा आपला विद्राव्य पदार्थ कोणता आहे, तर तुरटीची पूड. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 23वा प्रश्न. परतणे, घुसळणे आणि फुकणे. परतणे, घुसळणे आणि फुकणे हे 3 शब्द दिलेले आहेत आणि खाली पर्याय दिलेला आहे भाजणे, उकळणे, तळणे आणि ढवळणे. हे बघा, आता या वरच्या ज्या 3 क्रिया आहेत, परतणे, घुसळणे आणि फुकणे, यामध्ये तुम्हाला लक्षात जर घेतलं तर उष्णते निर्माण होत नाही किंवा उष्णतेची आवश्यकता नसते या तिन्हीमध्ये पण. घुसळण्याला, फुकण्याला, फुकण्यामुळे उष्णता निर्माण होते, पण फुकणे हे उष्णता निर्माण करत नाही किंवा त्याच्यासाठी उष्णतेची गरज नसते. मग इथं खाली भाजणे उष्णता लागते, उकळणे उष्णता लागते, तळणे उष्णता लागते, ढवळण्याला मात्र उष्णता लागत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यापूर्वीचा 2021ला प्रश्न आला होता अगोदरचा, 22वा 2021च्या परीक्षेमध्ये आलेला होता, जे तुरटीची पूड त्याचं उत्तर येत होतं. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. वृंद, त्यानंतर बहारा आणि चवड हे सगळे काय आहेत, समूह दर्शक शब्द आहेत. वृंद कशाचा असतो, वाद्यांचा. बहारा कशाचा असतो, गवताचा. आणि चवड कशाची असते, भाकरींची. मग तसंच असा समूहदर्शक शब्द कोणता आहे, पाडस. हा तर काय आहे, पिल्लूदर्शक शब्द आहे, हरणाचा असतो. ताफा हा मात्र समूहदर्शक शब्द आहे, विमानांचा ताफा असतो. त्यानंतर तरस एका प्राण्याचं नाव आहे. आणि गुंजारव हा आवाजदर्शक शब्द, ध्वनिदर्शक आवाज आहे, तो कोणाचा असतो, गुंजारव मोरांचा असतो. केकाराव असतो का गुंजारव असतो, मग गुंजारव कुणाचा असेल, मधमाशांचा गुंजारव असतो आणि केकाराव कुणाचा असतो, मोरांचा असतो. चला, यानंतर मग उत्तर काय आलं समूहदर्शक शब्दाचं, ताफा. यानंतर पहा 25. प्रश्न 25वा काय आहे, शंकरपाळे, कडबोळे, चकली. बघा, अगोदरच तोंडाला पाणी सुटायला आहे की नाही, दिवाळी यायच्या आधीच. शंकरपाळे, कडबोळे, चकली. कडबोळे माहिती आहे का, कडबोळे म्हणजे गोड असतं कोंडबळ्यासारखं, पण ते असं वेगवेगळ्या पद्धतीने वेणीसारखं करतात, कधी असं कोंडबळ्यासारखं करतात. ते दिवाळीतले फराळाचे पदार्थ आहेत. मग खाली पण पाहावं लागेल दिवाळीतच कोणता पदार्थ केला जातो फराळाचा म्हणून,
तर अनारसे दिलेला आहे, थालीपीठ दिलेला आहे, मोदक दिलेला आहे, शिरा दिलेला आहे. तर दिवाळीमध्ये थालीपीठ, मोदक, शिरा काही संबंध आहे का? नाही. विशेष पदार्थ दिवाळीमध्ये फराळाचा म्हणून काय बनवला जातो? अनारसे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया 26वा प्रश्न. बोलभांड, लग्नकार्य आणि शेतीवाडी हे सगळे जोड शब्द आहेत बाळांनो. जोड शब्द म्हणजे जोडून येणारे शब्द आहेत ते. मग खाली पण आपल्याला पर्यायामध्ये कोणता जोड शब्द आहे ते पाहावं लागेल. तर बघा, पुनर्भरण हा जोड शब्द नाही. हा प्रश्न बघा 2022ला आलेला प्रश्न आहे बघा 26वा. त्यानंतर बेलभांडार, कामचुकार आणि जर तर यापैकी जोड शब्द असणारा शब्द आहे बघा इथं दिलेला आहे बोलभांड, लग्नकार्य आणि शेतीवाडी. तर बेलभांडार हा काय आहे? जोड शब्द आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर मराठीच्या प्रश्नावर आणखी आलं बघा. वरचा पण मराठीच्याच प्रश्नावर होता आहे की नाही? मराठी विषयावरच प्रश्न होता. त्यानंतर बघा 27 बाग, बगीचा, उद्यान. मराठीच्या समानार्थीवर समानार्थाचे शब्द पाठ असले पाहिजेत. मग बाग, बगीचा, उद्यान हे काय समानार्थी शब्द आहेत. पण मग त्याचा समानार्थी शब्द पर्यायात असणार आहे काहीतरी. शेत, रिसॉर्ट, आमराई आणि उपवन. कोणता असेल याचा? तर नक्कीच पर्याय क्रमांक 4 उपवन म्हणजे बाग. हे बघा रिसॉर्ट म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? मोठमोठे हॉटेल ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो तिथं मोठमोठे हॉटेल असतात मुक्कामासाठी, राहण्यासाठी, खाण्यात, त्याला रिसॉर्ट म्हणतात. तसं तर रिसॉर्ट म्हणजे राहण्याची सुद्धा सुविधा असते त्या ठिकाणी. मग त्यानंतर बाकीचं तुम्हाला ते शब्द त्यातले माहीत आहेत. शेत माहीत आहे, आमराई म्हणजे आंब्याची झाडं असतात, आंब्याची बाग म्हणजे आमराई. त्यानंतर पहा 28वा प्रश्न. छायाचित्र, फरशी आणि रुमाल. आता थोडंसं इथं कन्फ्युजनमध्ये टाकणारा प्रश्न आहे बघा. छायाचित्र म्हणजे काय? आपण जे फोटो काढतो ते. फरशी माहीत आहे, घरामध्ये असते, कुठेही असते ती. रुमाल वापरतात, बरोबर. मग याचा आकार जर विचार केला तर सगळ्यांचा चौरस आकृती आकार किंवा आयताकृती आकार असतो. मग हे आकाराचा विचार केला की आपल्याला लगेच टेबल आयताकृती असतो म्हणून वाटू शकतं. पण याचं उत्तर टेबल येत नाही. कारण सांगतो, हे सगळे द्विमिती चित्र आहेत, द्विमिती वस्तू आहेत. द्विमिती म्हणजे लांबी आणि रुंदीचा आहे, उंचीचा संबंध नाही याच्यामध्ये. मग छायाचित्र लांबी रुंदी द्विमिती आहे, फरशी द्विमिती आहे, रुमाल सुद्धा द्विमिती आहे. मग यातलं द्विमिती काय असेल तर पान हे काय द्विमिती आहे. पण काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं, काही जणांना हे टेबल पण येऊ शकतं. मग अशा पद्धतीनं जर टेबल काय येत नाही त्याचं कारण सांगतो. तर टेबल त्रिमिती आहे, त्याला उंची पण असते. तुम्ही टेबल पाहिला की नाही, त्याला उंची असते. त्यामुळं झाड लांबी रुंदी उंची द्विमितीय नाही, ती त्रिमिती आहे. आणि गाडीसुद्धा त्रिमिती असते. म्हणून पान हे उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 29. नावाडी, घोडेस्वार, माहूत हे सगळे काय आहेत? कुठल्या तरी वाहनाला किंवा काय म्हणतात त्याला, प्राण्यांना चालवणारे आहेत, त्याच्यावर स्वार होणारे आहेत. मला सांगा, नावाडी काय चालवतो? नाव चालवतो. घोडेस्वार घोडा, माहूत हत्ती. मग आता तसाच खाली काहीतरी असं पाहिजे आपल्याला की ते वाहन चालवणारा असला पाहिजे, चालक असला पाहिजे. मग पहा, मोटार आहे का? नाही. सायकल अजिबात येणार नाही ती पण. वैमानिक हे मात्र येऊ शकतं. का? कारण जो विमान चालवतो त्याला वैमानिक म्हणतो आणि जहाज नाही. म्हणजे पहा, या प्रश्नाचं उत्तर येणार आहे वैमानिक, पर्याय क्रमांक 3. हे पहा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. काय आहे प्रश्न? तर प्रश्न पाहताना तुमच्या लक्षात येईल बंडी, झब्बा आणि सदरा. बंडी म्हणजे काय? बनेलचा प्रकार असतो. मग बघा, बंडी कुठं घालतात? कमरेच्या वर, अंगात घालतात. झब्बा
तो सुद्धा कमरेच्या वरच घालतात. आणि सदरा म्हणजेच शर्ट तो सुद्धा कमरेच्या वरच घालतात. मग आता कमरेच्या वरच जो पोशाख वापरला जातो तोच असला पाहिजे पर्यायात सुद्धा. मग खाली पहिला काय, विजार. विजार तर माहीत आहे तुम्हाला, कमरेच्या खाली पायात घालतात आहे का नाही. बंडूची इजा, विजार, इजार दिलेला आहे. धडा पाहिला आहे की बंडूची इजार आपल्याच पुस्तकामध्ये आहे की नाही. मग त्यानंतर धोतर. धोतर पण कमरेच्या खालीच घालतात की कवर घालतात कोण. अंगरखा. अंगरखा मात्र कुठं घालतात रे, कमरेच्या वर. अंगरखा म्हणजे शर्ट, सदरा. आणि पायजामा. पायजामा पण खाली पायात कमरेच्या खाली घालतात. मग वर कमरेच्या वर परिधान करायचं वस्त्र कोणतं आहे तर अंगरखा. का, कारण वरचे तिन्ही पण कमरेच्या वर घालण्याचे वस्त्र आहेत, कापड आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर पहा सामान्य ज्ञानवर किंवा बघा हा प्रश्न किंवा महिन्यांची नावं दिलेली आहेत. आता इथं बघा, मग सप्टेंबर, एप्रिल आणि जून हे तिन्ही महिन्यांची नावं आहेत. मग खालीलपैकी महिन्याचंच नाव असलं पाहिजे असं आपण पहिल्यांदा विचार केला तर जानेवारी, डिसेंबर, मार्च आणि नोव्हेंबर सगळीच महिन्यांची नावं आहेत. बरोबर आहे की नाही. वर महिन्यांची नाव आहेत, खाली पण महिन्याची. कधी कधी देऊ शकतात की एकच महिन्याचं नाव, बाकी कोणाचं काहीतरी ऋतूचं नाव द्यायचं, काहीतरी द्यायचं, असं पण देऊ शकतात. पण इथं महिन्याचंच नाव आहे. मग आपल्याला आणखी विचार करावा लागेल, महिन्यांचे दिवस बघावे लागतील. हा प्रश्न बघा 2023ला जी परीक्षा झाली होती का त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. मग सप्टेंबर किती दिवसाचा महिना आहे 30. एप्रिल किती दिवसाचा आहे 30. आणि जून किती दिवसाचा आहे 30. मग आपल्याला आणखी समजलं की बाबा महिना तर आहे पण तो 30 दिवसांचा आहे. मग खालीलपैकी कोणता 30 दिवसाचा महिना आहे बघूया. जानेवारी 31 दिवसाचा, डिसेंबर 31 दिवसाचा, मार्च 31 दिवसांचा, नोव्हेंबर मात्र 30 दिवसांचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक किती दिसतोय आपल्याला आता 32. मराठी, बंगाली आणि आसामी या सर्व भाषा आहेत. मराठी एक भाषा आहे, बंगाली पण भाषा आहे आणि आसामी पण. मराठी महाराष्ट्राची, बंगाली बंगालची, आसामी आसामची. मग खाली पण एक कुठल्या तरी राज्याची भाषा असली पाहिजे. तर पहा पहिला आहे बाणकोटी. ही भाषा नाही, वऱ्हाडी भाषा आहे बाळानो, पण ती कोणत्या तरी एका राज्याची नाही, आपल्याकडेच बोलली जाते, महाराष्ट्रामध्येच वऱ्हाडी. कोंकणी. कोंकणी ही सुद्धा भाषा आहे, पण कोंकणी भाषाच्या बाबतीत आपण असं समजतो की आपल्या कोकणातलीच भाषा आहे. पण कोकणामध्ये तर बोलतातच, कारण शेजारीच कोणतं राज्य आहे कोकणाला, गोवा. आणि गोव्याची भाषा आहे कोंकणी. म्हणजे गोवा एक राज्य आहे, गोव्याची भाषा आहे आणि तुळूचा काही संबंध नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 33. जंजिरा, सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग ही सर्व किल्ल्यांची नावे आहेत. पण नुसतंच किल्ल्यांची नाहीत, तर हे सर्व पाण्यातले किल्ले आहेत. त्याला आपण जलदुर्ग म्हणतो. काय म्हणतो? जलदुर्ग. मग पहिला काय आहे पर्यायात नळदुर्ग. हा काय जल म्हणजे पाण्यातील किल्ला नाही. त्यानंतर देवगिरी. देवगिरीचा किल्लासुद्धा पाण्यातला किल्ला नाही. विजयदुर्ग हा मात्र पाण्यामध्ये आहे आणि रायगडसुद्धा पाण्यात नाही. म्हणजे जलदुर्ग असणारा कोणता आहे? विजयदुर्ग. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यानंतर पाहूया आपण 34वा प्रश्न. काय आहे पहा प्रश्न? जहाल, मवाळ. म्हणजे हे कसे आहे तरी जहाल आणि मवाळ विरोधार्थी शब्द. प्राचीन, अर्वाचीन. प्राचीन म्हणजे फार जुना, अर्वाचीनमध्ये अलीकडचा म्हणजे विरोधार्थी शब्द आहेत. शाप, वर हे सुद्धा विरोधार्थी शब्द आहेत. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की बाबा या ठिकाणी दोन्ही विरोधार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. मग खाली पण पाहूया. ज्ञानी आणि सुज्ञ विरोधार्थी शब्दाची जोडी आहे का? तर ही विरोधार्थी शब्दाची जोडी नाही. समुद्र आणि सिंधू ही सुद्धा विरोधार्थी शब्दाची जोडी नाही.
भाऊ आणि भ्राता ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची नाही. हानी आणि लाभ, हानी म्हणजे नुकसान आणि लाभ म्हणजे फायदा, ही मात्र काय आहे, विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. यानंतर 35वा प्रश्न. हा प्रश्न मात्र आपल्याला 2021च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहा काय आहे प्रश्न. कांदा, लसूण, बटाटे. हा प्रश्न मात्र थोडासा अडचणीचा प्रश्न आहे. हा परिसर अभ्यासशी निगडीत प्रश्न आहे, विज्ञानशी निगडीत प्रश्न आहे. मग कांदा, लसूण आणि बटाटे यांचा विचार केल्यानंतर हे जमिनीच्या खाली येतात. कांदा पण खाली असतो, लसूण पण असतो आणि बटाटे पण असते. पर्यायात बघायला गेलं तर काय आहे पहा, रताळे पण जमिनीच्या खाली असते, मुळा पण जमिनीच्या खाली असतो, बीट पण जमिनीच्या खाली असते आणि आले पण जमिनीच्या खाली असते. मग उत्तर काय, तर याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की यातली खोडं कोणती आहेत. खोड आणि मूळ, रूट आणि बघा हे लक्षात घ्या, ट्रंक आणि रूट तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर. म्हणजे कांदा, लसूण आणि बटाटे ही काय आहेत माहिती आहे का, जमिनीच्या खाली वाढणारी खोड आहेत. खोड काय आहेत, खोड. हे बघा जनरली तुम्हाला झाडाचं खोड कुठं वाढतं तुम्हाला माहिती आहे, वर वाढतं ना, आणि मुळे कुठं असतात, मुळ्या खाली असतात, खोड हे वर असतं. पण हे काय आहेत, कांदा, लसूण, बटाटे हे जमिनीच्या खाली वाढणारी खोड आहेत. खोडाचं काम असतं अन्न साठवून ठेवणे. मग खालीलपैकी खोड कोणतं आहे, तर रताळे मुळामध्ये मोडतं, मुळासुद्धा मुळामध्ये, बीट मुळामध्ये आणि आले मात्र काय आहे, तर खोड आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आले म्हणजे अद्रक, आले म्हणजे अद्रक हे मात्र खोड आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण 9व्या प्रकरणातील स्वाध्याय 9.1 यामध्ये सगळे शब्द, शाब्दिक होता स्वाध्याय, हे पाहिलेलं आहे. याच्यासाठी काय लागतं माहिती आहे का, ह्या प्रकरणासाठी तर लक्षात घ्या, आपल्याला मराठीची चांगली तयारी पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याच पद्धतीनं परिसर अभ्यास, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञानाची चांगली माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण यावरचे प्रश्न चांगले सोडवू शकतो. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.